माझे मित्र आहे ना मला प्रसाद खायला घेऊन आले मित्रांनो, पण इथं आल्याच्या नंतर मला पूर्ण गुलालाने भरवून टाकलं आणि माझी गाडी पण घेऊन चालली. अरे म्हटलं मला तरी येऊ द्या ना, आज आहे ना गणपती विसर्जन आहे बरं का मित्रांनो, पण मला इतकं भरून टाकलं ना, विसर्जन लांब राहिलं आणि पहिलेच भरून टाकलं. मला इथं प्रसाद खायला आणलं, माझ्यासोबत तो मोठा गेम करून टाकला. जाऊ दे आता काय करता, भरवलं तर भरवलं, आता नाविलाच भावा, मित्र आहे काय करावा, हरामी तर पण मित्र आहेत यार, जीवाचे दोस्त आहेत आपले, त्याच्यामुळे नाही का सांभाळून घ्यावं लागतं आपल्या दोस्तांना. संतप्त लय होतं पण नाविलाच यार, मित्रामुळे गपचिप बसलोय. यांनी ना इतकं भरून टाकलं, पूर्ण अंग खाजवत यार, डोकं खराब झाले माझं. पण ठीक आहे, जाऊ दे आता काय. आता ना आम्ही शेखर दादाच्या घरी चाललोय. शेखर दादाचा आधी गणपती घ्यायचा आहे, नंतर माझा गणपती घ्यायचा आहे, त्याच्यामुळे आधी म्हटलं शेखर दादाच्या घरी जाऊ. आता नाही का आजीने गणपती बसवलेला नाही यावेळेस, म्हणून अजय आणि शुभम आमच्या सोबत आहे मित्रांनो. आता पहिल्यांदा ना आपल्याला आपल्या शेखर दादाच्या घरचा गणपती घ्यायचा आहे. म्हटलं त्याला थोडासा मान देऊन टाकू, त्याला रागी घ्यायचा म्हटलं. लिफ्ट मध्ये घुसल्या घुसल्या आम्ही असे जनावरांसारखे दिसू राहिलो त्या आरशामध्ये की विचाराच्या बाहेर. मी तर इतका विचित्र दिसतोय भाई, फुल टकलं गेलं माझ्या टाकल्यामध्ये ना, पूर्ण गुलाल टाकून दिला आहे आणि हा चेन घालून इतका फॉर्म करून राहिला भाई, डोकं खराब झाले माझं बरं का. आता घरात पोचल्या भाई डायरेक्ट मोदकवर लक्ष ना आपलं. मला भूक लागली दुनियाभराची, असं झालंय ना, कधी आरती होईल कधी नाही. आणि फायनली आरती झाली, मग काय गणपती बाप्पा मोरया केलं आणि गणपती उचलला आणि तितक्यात मी सुमडीत मोदक बी गायब केला. मोदक तोंडात टाकला आणि डायरेक्ट खारटच निघला ना भाई, काही खरं नाही. खारट मोदक खाल्ला मित्रांनो आणि निघलो डायरेक्ट आमच्या घरच्या दिशेने मित्रांनो. मग काय आमच्या घरची बी आरती केली, मी पण आमच्या घरचा गणपती उचलला ना. म्हटलं चलो गणपती बाप्पा मोरया. रस्त्याने ना फुल एन्जॉय करत चालू, कारण की आम्ही हलकी लावली होती मित्रांनो. हलकीचा विषय थोडा हार्ड आहे भावांनो, अशी वाजत होती यार, काय सांगू तुम्हाला, अशी मजा आली ना भाई, खतरनाक. फुल नाचत होते सगळे, नाचत होते बरं काय. आणि आजूबाजूची जनता पण आमच्या हलकीवरती एन्जॉय करत होती ना. वातावरण आजचं ना एकदम जबरदस्त आहे. आमच्या नदीवरती एवढी गर्दी जाते ना भाई, पूर्ण ट्रॅफिक जाम झाली ना भावांनो. बघू शकता तुम्ही, आखी ट्रॅफिक जाम झाली एकदम खतरनाक. पण तरी पण आपल्याला जावंच लागेल विसर्जनासाठी, कारण की बाप्पाला निरोप द्यायचा आहे ना. पण आमच्या हलकीवरती ना भरपूर लोक एन्जॉय करत होते. आपला अजय दादा तर चेन घालून लयच फॉर्म करत यार. कमी फॉर्म कर भाई, माहित आहे तुझी चेन तगडी आहे, पण हे बाबा हलकी पाहून नाचायलाच लागले ना. अरे बाप रे बाप. बाबा म्हणलं तुम्ही करा एन्जॉय, आम्ही करतो एन्जॉय. मग काय हलकीवरती बाबांनी पण फुल एन्जॉय घेतला ना भाई, फुल नाचले घिचले. म्हटलं क्या बात आहे यार, एक नंबर. बाबांमध्ये एक नंबर एनर्जी होती यार, एकदम मजा आली बरं का बाबांसोबत नाचून. बाबा बी खुश, आपण पण खुश. पण बघू शकता तुम्ही नदीवरचं वातावरण भाई, एक नंबर आहे आज. एवढ्या गर्दीमध्ये मस्त जागा केली बाप्पांसाठी, बाप्पांना ठेवलं ना, आरती चालू केली. आता बाप्पांची शेवटची आरती आहे आणि गणपती बाप्पांचं विसर्जन आपल्याला ह्या पाण्यात करायचं मित्रांनो, जिथं पाणी आलंय दुनियाभराचं. पण तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, विसर्जन केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे? शेखर दादांनी आम्ही असा विचार केला की गणपती पाण्यामध्ये सोडून द्यायचा नाही, नदी खराब करायची नाही. आपण काय करू, 5 वेळा डुबक्या मारायला लावू. मग काय गणपती बाप्पानी 5 वेळा पाण्यामध्ये डुबक्या मारल्या. बघू शकता, गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या आणि माझ्या सर्व फॉलोअर्सांची सर्व इच्छा पूर्ण करा बाप्पा. आणि बाप्पांना घेऊन आलोय आम्ही श्री मूर्ती संकलन केंद्र मित्रांनो, इथं गणपती बाप्पांना आणून ठेवलं. तुम्ही पण असंच करा मित्रांनो. भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा आणि मराठी माणसाला सपोर्ट करा. धन्यवाद.